स्टेशनचं रिनोव्हेशन चालू आहे आणि आत्ता आपण पोहोचलो आहोत परतूरच्या ठिकाणी. इथे स्टेशनचं बरंचसं काम सुरू आहे. हे स्टेशन खूप छान होणार आहे अशी अपेक्षा आहे. तसंच आता आपण परतूरला उतरल्यानंतर सर्वप्रथम पोटा पाण्याची सोय करणार आहोत, म्हणजे दायमाची पुरी भाजी खायला जाणार आहोत. तर आम्ही कॉलेजला असताना बऱ्याच दिवस आम्ही सकाळी ही पुरी भाजी खायचो. एकदम छान टेस्ट आहे. सध्या त्यांनी इकडे चेंज केले, दायमाजी की पुरी भाजी आपण बघू शकता. ओके, दायमाची पुरी भाजी. आमच्या गावचे कार्यकर्ते पण आम्हाला इथं भेटलेले आहेत डायरेक्ट पुरी भाजीच्या खानावळ केंद्रावर. साहेब नमस्कार. काय चाललं? क्या रे शंकर, क्या मेरे भाई, कैसा आहे तू? मग काय, भाऊला असा डायलॉग मारला, भाऊ जोमात आणि बाकी सगळे कोमात. भाऊला जुन्या आठवणी काढून दिल्या आणि आम्ही जुन्या आठवणीत रमलोत. मी आता 7-8-10 वर्षानंतर आलोत. हा कसे दिसायलेत. हा आता नगरला आहे. ये बात, तोंडाला पाणीच ते आहे ना. कुठं बसू? आत्ताच पुरी भाजी दाबली. आता निघलो पुढील कामासाठी. पुढील काम करण्यासाठी आम्ही आमच्या एका मित्राला बोलवलं आहे, जो की यूट्यूबर आहे मोठा. आणि हे पहा, महाराष्ट्र राज्य मंडळाची गाडी. या गाडीने खूप दिवस आम्ही प्रवास केला होता आणि किती छान प्रकारे आता रोड झालीत आणि त्या रोडवरून दणके लागत नाही. जेव्हा आम्ही प्रवास करायचो त्यावेळेस फारच दणके लागायचे. हे पहा, आमचे मित्र राम नवल आलेले आहेत, मोठे यूट्यूबर. आनंद कीर्तनाचा यूट्यूबचे सर्व आम्हाला घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्याचे मानावा तेवढे धन्यवाद. क्वालिटी मस्त आहे. सेल्फीची क्वालिटी बाहेरची भारी, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या पैसे. कधी घेतलाय ते दसऱ्याला. आणि मग काय, सरांना व्हिडिओची क्वालिटी दाखवली आणि समोरच्या प्रवासाकडे निघालो. परतीचा प्रवास होता, ट्रेनने जायचं होतं नाशिकला, नाशिकवरून संगमनेर. तर मग हा ब्लॉग इथेच समाप्त करतो. धन्यवाद.